नमस्कार. खरं तर इतक्या दिग्गज कवींच्या कवी संमेलनामध्ये माझ्यासारख्या नवोदित कवयित्रीला आपण मान दिला त्याबद्दल संयोजकांचे सर्वप्रथम आभार मानते. कविता आहे बाप माणूस. बाप म्हणजे न वाचलेल्या पुस्तकाची प्रस्तावना. बाप म्हणजे न वाचलेल्या पुस्तकाची प्रस्तावना, जो पहिल्या पानावर नसतोच कधी, जो पहिल्या पानावर नसतोच कधी, पण प्रत्येक ओळीतून झिरपत जातो आणि ओळ संपताच पूर्णविराम होतो. बाप काळाच्या मनगटातील न दिसणारी नाडी. बाप काळाच्या मनगटातील न दिसणारी नाडी, जी ठोके मोजत नाही, जी ठोके मोजत नाही, पण थांबली की कळतही नाही. पण थांबली की कळतं जगणं कशावर टेकलं होतं. पण थांबली की कळतं जगणं कशावर टेकलं होतं. बाप ही न पेटलेल्या शेकोटीची ऊब. बाप ही न पेटलेल्या शेकोटीची ऊब, जिच्या ज्वाळा दिसत नाही आणि थंडीही वाजत नाही, कारण तो जवळच असतो आपल्या, जाळत असतो स्वतःला. कारण तो जवळच असतो आपल्या, जाळत असतो स्वतःला. बापाच्या नावाला पत्ता नसतो. बापाच्या नावाला पत्ता नसतो, पण हरेक रस्ता तिथेच वळतो. वळणावर तो उभाही नसतो. वळणावर तो उभाही नसतो, पण साऱ्या वळणावर तोच आधार असतो. पण साऱ्या वळणावर तोच आधार असतो. बाप न बोललेल्या आशीर्वादाची आर्जव. बाप न बोललेल्या आशीर्वादाची आर्जव, जो काळजी घे असतो, पण जा म्हणून ऐकू येतो. आणि गेल्यावर कळतं त्याच्याशिवाय सोबत कोण असतं. आणि गेल्यावर कळतं त्याच्याशिवाय सोबत कोण असतं. बाप ही न उलगडलेल्या कोड्याचं उत्तर. बाप ही न उलगडलेल्या कोड्याचं उत्तर, जे प्रश्नातच लपलेलं असतं. सोडवता येत नाही तरीही त्यासोबत जगता मात्र येतं. शेवटी बाप म्हणजे नसण्याची सवय. बाप म्हणजे नसण्याची सवय, जी असताना लागत नाही, गेल्यावर सुटत नाही, आणि सुटली नाही म्हणजे तो गेलाच नाही. तो कधी जातच नाही. होय, तो कधी जातच नाही. तो कालही होता, आजही आहे, उद्याही राहील. माझ्या श्वासांना फुंकर देताना स्वतःचे श्वास घेणं विसरलेला बाप माणूस पुन्हा पुन्हा जन्म घे, बाप म्हणून. धन्यवाद. खूप सुंदर बापू.